तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचा दारूबंदीचा ठराव बहुमताने मंजूर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम। समाजाचा तोटा होत असेल तर संवेदनशील मंडळींनी एकत्र येणे गरजेचे। महेश साठे। पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने हद्दीतील अवैध दारू विक्री व दारू दुकाने, ताडी विक्री कायमची बंद करण्याबाबत रविवारी ठराव मांडण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदीचा ठराव मांडण्यात आला होता। या ठरावाला उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर ठरावाच्या विरोधात एकही मतदान न झाल्याने सदरचा ठराव एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले। याप्रसंगी सरपंच संजय साठे, उपसरपंच सौ. रुपाली कारंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य, शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, तंटामुक्त अध्यक्ष संभाजी कदम, सुरेश टिकोरे, आबासो पवार, विलास देठे, पोलीस पाटील इरकल मॅडम, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, समाधान देठे, गोवर्धन देठे, सागर सोनवणे, आशाबाई देवकते, विजयमाला वाळके, नंदकुमार वाघमारे, माजी उपसरपंच सचिन वाळके, अनिल सोनवणे, महादेव पवार, ग्राम विकास अधिकारी जयवंत खंडागळे यांच्यासह लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। अनेक वर्षांपासून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मनुष्यवस्तीत दारू विक्री केली जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांकडून करण्यात आल्या होत्या। याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन सरपंच संजय साठे यांनी दारूबंदीचा धाडसी निर्णय घेत दारूवर टाकू बहिष्कार व्यसनमुक्तीचा करू पुरस्कार हे ब्रीदवाक्य घेऊन लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतने रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन अण्णाभाऊ साठे प्रशाले समोर करण्यात आले होते। यावेळी सर्व ग्रामस्थांचे दारूबंदी बाबतच्या ठरावावर मतदान घेण्यात आले। यावेळी सदर ठरावाच्या विरोधात एकही मतदान न झाल्याने सदरचा ठराव बिनविरोध बहुमताने संमत करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी जयवंत खंडागळे यांनी जाहीर केले। या विशेष ग्रामसभेनंतर सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले। आज टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीनं दारूबंदीचा म्हणजे ग्रामसभा घेण्यात आली, काय सांगू शकाल? खरं तर मी आपल्या माध्यमातून लक्ष्मी टाकळी विशेष ग्रामसभा 2025 या सभेसाठी माझ्या गावातील, माझ्या उपनगरामधील सर्व महिला बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक, नेते मंडळी आणि सर्व नागरिक रहिवासी बहुसंख्येने जे अपेक्षेपेक्षा जास्त लोक उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं आपल्या माध्यमातून आभार आणि स्वागत देखील करतो। खरं तर गेली 40-50 वर्षापासून हा अवैध धंदे बंद करायचा प्रयत्न होतोय। आम्ही देखील गेले 8-9 महिने झाले ही आस्थापना बंद करायचा प्रयत्न करतोय, पण आपल्या कायद्यामध्ये एखादी गोष्ट करणं सोपं असतं, पण नंतर बंद करणं फार अवघड असतं। कायद्याच्या अनेक टेक्निकल त्रुटीमध्ये हे अवैध धंदे बंद करण्यासाठी अडचणी आल्या। त्याचा पाठपुरावा करत असताना आम्हाला अंदाजे 7 ते 8 महिने कालावधी गेला। आज त्याची सांगता म्हणलं तर काय अवघड ठरणार नाही, ते आज सांगता झाली आणि त्या प्रोसेसमधला आजचा शेवटचा पार्ट होता ग्रामसभा। आणि ग्रामसभा घेत असताना त्याचं चित्रीकरण करणं, त्याचे आयडेंटिफाय करणं, याची सगळी प्रशासकीय यंत्रणा आज राबवून ती प्रोसेस आज पूर्ण झाली आणि आजचा ग्रामसभेचा ठराव हा 100% बहुमताने पास झाला, सर्वानुमते 100% पास झाला। आणि ह्या आस्थापना चालू करण्याच्या उद्देशाने अख्ख्या गावामधून एक नागरिकाने देखील सुद्धा आपलं मत सहमत केलेलं नाही आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून टाकळी ग्रामपंचायतीतील सर्व नागरिकांचे रहिवासी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो। भाषणादरम्यान तुम्ही बोलला होता की काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला, अडचणी आणल्या, म्हणजे नेमकून काय? असं काय नाही आहे, ह्या गोष्टीमध्ये राजकीय नेत्यांनी वगैरे कोणी काही हस्तक्षेप केला नाही। मला सर्व नेत्यांनी ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला आहे, सहकार्य केलेलं आहे विकासाच्या कामामध्ये। हे बघा राजकारण असलं की घराघरामध्ये देखील
विषय असतो. असं काय मला ह्या गोष्टीमध्ये कुठल्याही नेतेमंडळी मला विरोध वगैरे काही केलेला नाही आहे. असं काही नाही आहे. आज टाकळी येथून दारूबंदीचा जो तुम्ही आवाज उठवलाय त्याच पद्धतीने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल याचा वणवा पेटणार असं मला वाटतं. नाही, आता मी काय त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही किंवा मला ते बोलण्याचे अधिकार नाही आहेत, कारण की मी माझ्या गावापुरतं आहे. पण मी आपणास ह्याद्वारे एवढं निश्चित सांगतो की जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळे असेल की एवढा स्तुत्य उपक्रम राबवून तो यशस्वीरित्या पार पाडला. म्हणजे दारूबंदीमध्ये एखादी ग्रामसभा घेणं, त्याचं मतदान घेणं एवढं सोपं नाही आहे. मला बोटावर मोजण्या एवढ्या सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत नाही आहेत. माझ्या अगोदरच्या लोकांनी असे प्रचंड प्रयत्न केलेत, पण त्यांचं एकही सक्सेस झालं नाही या विषयात. पण तो आज आमचा बहुमताने सक्सेस झाला आणि ठराव पास झाला. आव्हान काय करणार आहे? काय नाही, आव्हान तर मी जनतेला केलं होतं. त्यांनी माझ्या ह्या उपक्रमाला मला प्रचंड बहुमत साथ दिले आणि इथून पुढील देखील काळात मी आपल्या माध्यमातून असं आवाहन करेल की आपल्या टाकळी ग्रामपंचायतीच्या विकासात्मक कामाला, सर्व चांगल्या कामाला आपण माझ्या पाठीचे खंबीरपणे, माझ्या सर्व सहयोगी सदस्य असतील, ग्रामपंचायत सर्व उपसरपंच, सर्व सदस्य यांच्या माझ्या पाठीचे खंबीरपणे उभं राहा. आपल्याद्वारे मी त्यांना आवाहन करेन नागरिकांना. आज टाकळी येथे दारूबंदीसाठी ग्रामसभा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली. त्याला जवळपास यश देखील मिळालेले आहे. तुम्ही स्वतः शिवसैनिक आहात, सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करत आहात, काय सांगू शकाल? खरं तर प्रथमतः मी टाकळी ग्रामपंचायतमधील सर्वच ग्रामस्थांना, विशेषतः मायमाऊलींना, माझ्या सर्व वडीलधारी बांधवांना आणि ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व त्यांचे सहकारी सदस्य आणि ग्रामसेवक भाऊसांनी या उपक्रमाला ज्यांनी साथ दिलं त्यांचं मी प्रथमतः त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर आपण पाहिलं आहे टाकळी एक या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये एक नवीन उपक्रम टाकळीमध्ये राबत आहेत. मग आजपर्यंत टाकळी सिटी सर्वेमध्ये नव्हतं, एवढ्या शहराच्या जवळचं गाव, तर तो अख्खा सिटी सर्वे झालेला आहे. आज टाकळीमध्ये अनेक योजना त्या ठिकाणी घडत आहेत. त्या ठिकाणी मोठा विकास त्या ठिकाणी उभा राहतो आहे. नावाला गावखेड आहे, परंतु हा शहरी भाग आहे. त्याच्यामुळे निधी येत असताना ग्रामविकासकडे मर्यादा असतात, गावनिहाय येतो. परंतु आमचं गाव लोकसंख्येनं त्या ठिकाणी 33,000 संख्येचं आहे. म्हणजे जवळपास 15-16 खेडी घालावी त्यावेळेस त्या ठिकाणी एक गाव होतं. आणि अशा ठिकाणी असे एखादे निर्णय घेणं म्हणजे कधी त्या ठिकाणी त्याचं विपरीत परिणाम होऊ शकतात. परंतु आज संपूर्ण गावानं त्या ठिकाणी या ठरावाला त्या ठिकाणी सहमती दर्शवली आहे. आणि विशेषतः सर्वच नेते मंडळी असतील, गाव म्हणलं की त्या ठिकाणी अनेक गटतट असतात, परंतु कुठल्याही गटतट त्या ठिकाणी विसरून जाऊन एक चांगल्या उपक्रमाच्या पाठीमागं या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी साथ दिली, त्यांचंही त्या ठिकाणी विशेष आभार मानतो. तुम्ही एकनाथ शिंदेचे शिलेदार म्हणून ओळखले जातात, सोलापूर जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करत आहात. मग ज्या पद्धतीने टाकळीमध्ये तुम्ही हे केलं, आवाज उठवला दारूबंदीसाठी, त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट आहे, वाळू उपसा चालू आहे, दारू धंदे चालू आहेत, अनेक अवैध व्यवसाय. मग त्यासाठी तुम्ही काय आवाज वगैरे उठवणार आहात का, आंदोलन छेडणार आहात का, काय सांगू शकाल? नक्कीच मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे, एक प्रतिनिधी आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा. परंतु आज माननीय योगायोगाची गोष्ट की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं असा उपक्रम राबवणं हे सुद्धा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्यांना ह्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आज या चांगल्या कामासाठी नक्कीच शासन दरबारी मी ग्रामपंचायतीचं कौतुक करेल आणि नक्कीच त्यांना येणाऱ्या काळामध्ये याच्यासाठी एक चांगलं गिफ्ट दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपण दुसरा प्रश्न उपस्थित केला की पंढरपूर शहर असेल किंवा त्या तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, या ठिकाणी अनेक अनधिकृत त्या ठिकाणी गोष्टी घडत आहेत. मग वाळू उपशासारखा विषय असेल, मटका, जुगार, दारूबंदी असतील, परंतु याच्यासाठी जनरेटा खूप महत्त्वाचा आहे. शेवटी जनरेटा असेल तर त्या ठिकाणी मगाशीच दुपडे सरांनी सांगितलं की एक काठी काय एका काठीचं काय निभाव लागू शकत नाही, पण 10 काट्या एकत्र आल्या तर तो काट्याचा भारा मोडणार नाही आहे. त्याच्यामुळं आज आपल्याला असे विषय हाताळत असताना जनतेचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आम्ही तर केव्हाही त्या ठिकाणी पुढे यायला तयार आहोत आणि याच्यासाठी शासनसुद्धा आपल्या पाठीशी आहे. परंतु आपल्या सर्व जनतेची भूमिका काय आहे, शेवटी हे सरकार चालवायचं आहे कोणासाठी, ह्या गोष्टी करायच्यात कोणासाठी, तर त्या जनतेसाठी. म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की अशा उपक्रमाच्या अशा अनधिकृत गोष्टीच्या पाठीमागं
विरोधामध्ये आपण एखादा जर का माणूस अशा च्या विरोधात उभा राहत असेल तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला पाहिजे आणि नक्कीच जर का जनता पाठीमागे उभा राहत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अपेक्षित असलेले सर्व अनधिकृत धंदे देखील आपण बंद करण्यामध्ये यशस्वी होऊ. एक तुम्ही शिवसैनिक म्हणून स्वतः रस्त्यावर उतरून गावबंदी हे करतायत, मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी अवैध धंद्यावर आवाज उठवत नाही आहेत, ते मूग गिळून शांत आहेत. काय वाटतं? नाही, असं काही नाही. आज आमच्या टाकळी ग्रामपंचायत ही आज जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात एक उदाहरण झाली आहे. शेवटी सुरुवात होणं गरजेचं आहे. आज टाकळीपासून सुरुवात झाली आहे. मागही EVMच्या मशीनमध्ये EVMच्या समर्थनामध्ये देखील त्या ठिकाणी टाकळीनं आपला सहभाग नोंदवला आणि महाराष्ट्रात नाही तर देशात पहिली ग्रामपंचायत म्हणून टाकळी त्या ठिकाणी EVMच्या समर्थनात आलेली आणि ठराव मंजूर झालेला आहे. तसं आज टाकळीनं देखील त्या अनधिकृत धंद्याच्या विरोधामध्ये आज पहिलं पाऊल उचललं आहे. टाकळी हे एक उदाहरण ठरेल आणि आज महाराष्ट्रामध्ये याचं लोण पसरल्याशिवाय राहणार नाही अशी मला त्या ठिकाणी खात्री वाटते.